कॅन्डिडेट्सनी आपल्याकडे सादर केलेले आहेत. त्यामध्ये जुबेर असलम शेख, योगेश रामचंद्र तोरकर, काळू चिंधा कागरे, रमेश उर्फ भास्कर रामचंद्र पाडेकर, ज्ञानेश्वर रावजी खंडागळे आणि उज्ज्वल निकेश नामदेव असे 6 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. यापूर्वी आपल्याकडे एकूण 17 कॅन्डिडेट्स होते, त्यामध्ये 6 माघार झाल्यामुळे सध्या 11 उमेदवार आपल्याकडे आहेत. यामध्ये अतुल वल्लभ बेनके नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, सत्यशील सुभाष शेखर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, देवराम सखाराम रांडे वंचित बहुजन आघाडी, आकाश राजेंद्र आढाव अपक्ष, आशाताई दत्तात्रय बुचके अपक्ष, रमेश मुरलीधर हांडे अपक्ष, राजेंद्र उर्फ राजाराम बाबूजी ढोंगसे अपक्ष, शरद बाबासाहेब सोनवणे अपक्ष, शरद भीमाजी सोनवणे अपक्ष, शरद शिवाजी सोनवणे अपक्ष आणि सुखदेव गणपत खरात अपक्ष हे फायनल कॅन्डिडेट्स आहेत. यानंतर आपली जी आहे ती सिम्बॉल अलॉटमेंटची प्रोसिजर आहे. त्यामध्ये अतुल वल्लभ बेनके यांना घड्याळ, सत्यशील सुभाष शेखर तुतारी वाजवणारा माणूस, देवराम सखाराम रांडे गॅस सिलेंडर, आकाश राजेंद्र आढाव ट्रम्पेट, आशाताई दत्तात्रय बुचके प्रेशर कुकर, रमेश मुरलीधर हांडे अंगठी. अनेक ठिकाणी सुप्रस झाले विजय भाऊ किंवा विजय भाऊ SST टीम मार्फत त्याचा जो रिव्ह्यू घेण्यात येत आहे किंवा CVGवर पण आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येते. तुम्हाला त्याच्या ज्या फिगर्स आहेत त्या MCC नोटच देतील काढण्यात कारवाई केली तर त्याचे विदाउट परमिशन आम्ही बरेचसे काढलेले आहेत. त्याचे फिगर्स आपल्याला चहाची गाडी आणि सुखदेव गणपत खरात यांना ब्रीफकेस असे अलॉटमेंट ऑफ सिम्बॉल झालेले आहे.